नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण चा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया. प्रश्न पहिला, योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी स्तंभ 1 मध्ये त्रिक, अष्टक, अणुअंक, आवर्त, अणुकेंद्रक आणि इलेक्ट्रॉन दिलेला आहे. पुढच्या स्तंभामध्ये सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारी कण, एकवटलेले वस्तुमान व धनप्रभार, पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी, आठव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म पहिल्यासारखे, अणुकेंद्रकावरील धनप्रभार आणि रेणूसूत्रांमध्ये क्रमाक्रमाने बदल ही माहिती दिलेली आहे. तर शेवटच्या स्तंभामध्ये शास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत. मेंडेलिव, थॉम्सन, न्यूलँड्स, रुदरफोर्ड, डोब्रायनर आणि मोजले. तर यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर क्रमशः आपण एक एक जोडी पाहूया. पहिला त्रिक. आता त्रिकांचा नियम कोणी मांडला आहे तर डोब्रायनरने. तो कसा मांडला आहे पहा. पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना इतकी असते, असा तो डोब्रायनरच्या त्रिकाचा नियम आहे. म्हणजेच त्रिक, पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी आणि डोब्रायनर. त्यानंतर दुसरं आहे अष्टक. आता अष्टक काय आहे. आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे. आणि हा नियम कोणी मांडलेला आहे तर न्यूलँड्सने. तिसरा अणुअंक, अणुकेंद्रकावरील धनप्रभार आणि तो कोणाचा आहे मोजलेचा. चौथा आवर्त, रेणूसूत्रांमध्ये क्रमाक्रमाने बदल आणि हा नियम आहे मेंडेलिवचा. पाचवा अणुकेंद्रक, एकवटलेले वस्तुमान व धनप्रभार आणि हे कोणी शोधून काढलं तर रुदरफोर्डने. आणि शेवटी इलेक्ट्रॉन, सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारी कण आणि हे संशोधन आहे थॉम्सन या शास्त्रज्ञाचे. तर अशा पद्धतीने या जोड्या जुळवायच्या आहेत. तर या सर्व जोड्यांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 काय आहे पहा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिलं आहे अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या टिंबटिंब आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. 1, 2, 3 आणि 7. तर त्याचं उत्तर आहे 1. तर अल्कधातूंच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो आणि ही सर्व गण क्रमांक 1 मधील मूलद्रव्ये आहेत. आधुनिक आवर्त सारणीतील गण क्रमांक 1 मधील मूलद्रव्ये आहेत. दुसरा अल्कधर्मी मृदाधातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा टिंबटिंबमध्ये आहे. बघा, संयुजा 2 आहे याचा अर्थ बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच त्यांची जागा गण क्रमांक 2 मध्ये आहेत. कारण गण क्रमांक हाच काय दाखवतो, बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन किंवा संयुजा इलेक्ट्रॉन. त्यानंतर तिसरा मूलद्रव्य एक्सच्या क्लोराईडचे रेणुसूत्र XCl आहे. हे संयुग द्रवणांक असलेला स्थायू आहे. X हे मूलद्रव्य आवर्त सारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल. पहा, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन. आता XCl म्हणजे त्याचा अणुअंक 1 आहे आणि संयुजा 1 आहे आणि संयुजा 1 असणारं मूलद्रव्य या ठिकाणी आहे सोडियम. त्याचा अणुअंक 11 आहे. 2, 8, 1. बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन येतो, म्हणजेच NaCl तिथे होऊ शकते, म्हणून त्याचं उत्तर आहे सोडियम. पुढे आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत तर S खंड, P खंड, D खंड आणि F खंड. तर अधातू आहेत P खंडामध्ये. 5. पुढील मूलद्रव्यांच्या गटापैकी कोणता गट डोब्रायनरच्या त्रिकामध्ये येत नाही. या ठिकाणी त्रिक दिलेली आहेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम,
कॅल्शियम, सिरियम, बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि कॉपर, सिल्वर आणि गोल्ड. तर Cu, Ag आणि Au हे डोबेरेनच्या त्रिकामध्ये येत नाही. तर ही सर्व उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. पुढील प्रश्न 3. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 282 असे आहे. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, या मूलद्रव्याचा अणुअंक किती? आता अणुअंक आपण कसा सांगणार? इलेक्ट्रॉन स्वरूपणाची बेरीज केली की आपल्याला अणुअंक मिळेल. 2 + 8 10, 10 + 2 12. म्हणजेच या मूलद्रव्याचा अणुअंक काय आहे? 12 आहे. पुढे या मूलद्रव्याचा गण कोणता? आता बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे या मूलद्रव्याचा गण कोणता असणार आहे? 2. गण 2 मध्ये हे मूलद्रव्य असेल. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 कक्षा आहेत, 2, 8 आणि 2. म्हणजेच हे मूलद्रव्य निश्चितपणे 3ऱ्या आवर्तामध्ये आहे. तर हे मूलद्रव्य 3ऱ्या आवर्तात आहे. पुढील प्रश्न, या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? कंसात अणुअंक दिले आहेत. N7, बेरिलियम 4, आर्गॉन 18 आणि क्लोरीन 17. आता याचे रासायनिक गुणधर्म कोणाप्रमाणे असतील? तर Be4, बेरिलियम 4 म्हणजेच त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण येईल 2, 2. बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. पाहूया उत्तर काय दिलेलं आहे. तर या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म बेरिलियम मूलद्रव्यासारखे असतील. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या अणुअंकाच्या आधारे पुढील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. आता या ठिकाणी काही मूलद्रव्ये दिलेली आहेत. लिथियम, सिलिकॉन, हेलियम, सोडियम, पोटॅशियम. त्यांचे अणुअंकही दिलेले आहेत. 3, 14, 2, 11, 15. तर यांच्यापैकी 3ऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती ते पण आपल्याला विचारलेलं आहे. तर आता उत्तर पाहूया आपण. पहा मूलद्रव्ये आणि त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. पहिलं लिथियम, त्याचं अणुअंक 3 आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आलं? 2, 1. सिलिकॉन 2, 8, 4. त्यानंतर हेलियम 2. पुढचं सोडियम 2, 8, 1. आणि शेवटचं मूलद्रव्य आहे फॉस्फरस 2, 8, 5. इलेक्ट्रॉन स्वरूपणाची बेरीज करा, तुम्हाला अणुअंक मिळेल. आता यांच्यापैकी 3ऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती? आता 3ऱ्या आवर्तात कोणती मूलद्रव्ये असणार आहेत? ज्यांच्या 3 कक्षा आहेत. तर 3 कक्षा कोणाकोणाच्या आहेत पहा. सिलिकॉन 2, 8, 4, सोडियम 2, 8, 1, फॉस्फरस 2, 8, 5. म्हणजे ही सर्व मूलद्रव्ये सिलिकॉन, सोडियम, फॉस्फरस ही मूलद्रव्ये 3ऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये आहेत. चला पाहूया पुढील उपप्रश्न आ. हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फर, बेरिलियम, आर्गॉन यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती? आता दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये शोधण्यापूर्वी आपल्याला त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहावं लागेल. हायड्रोजन 1 येईल, अणुअंक 1 आहे. नायट्रोजन 2, 5. कॅल्शियम 2, 8, 8, 2. सल्फर 2, 8, 6. बेरिलियम 2, 2. आणि आर्गॉन 2, 8, 8. प्रश्न आहे, यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती? आता दुसऱ्या गणात कोणती मूलद्रव्ये असणार आहेत? तर ज्यांच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर कॅल्शियम आणि बेरिलियम ही 2 मूलद्रव्ये कुठली असणार आहेत? दुसऱ्या गणातील. पाहूया आपण उत्तर या ठिकाणी काय दिलेलं आहे. बेरिलियम आणि कॅल्शियम ही दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पुढील उपप्रश्न ई. नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन, ॲल्युमिनियम यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणते? आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला मूलद्रव्ये आणि त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे. पहा, नायट्रोजन 2, 5. कार्बन 2, 4. त्यानंतर ऑक्सिजन 2, 6. बोरॉन 2, 3. आणि ॲल्युमिनियम 2, 8, 3. आपल्याला विचारलेलं आहे सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणते? तर ऑक्सिजन हे सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य आहे.
हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील उपप्रश्न दीर्घ ई. बेरिलियम, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन, ॲल्युमिनियम यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत धन मूलद्रव्य कोणते? तर विद्युत धन मूलद्रव्ये लिहिण्यापूर्वी आपण त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिणार आहोत. बेरिलियम 2,2, कार्बन 2,4, ऑक्सिजन 2,6, बोरॉन 2,3 आणि ॲल्युमिनियम 2,8,3. आता यापैकी सर्वाधिक विद्युत धनता असलेलं मूलद्रव्य कोणतं असणार आहे? तर ॲल्युमिनियम 2,8,3. यामध्ये सर्वाधिक विद्युत धन मूलद्रव्य आहे. पुढील उपप्रश्न सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, सिलिकॉन, मॅग्नेशियम यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता? आता या ठिकाणी सुद्धा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिणार आहोत. सोडियम 2,8,1, फॉस्फरस 2,8,3, सॉरी या ठिकाणी 2,8,5 पाहिजे कारण फॉस्फरसचा अणुअंक 15 आहे, त्यामुळे 2,8,5 येईल. फॉस्फरस 2,8,5. त्यानंतर क्लोरीन 2,8,7, सिलिकॉन 2,8,4, मॅग्नेशियम 2,8,2. तर याप्रमाणे त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. आता या ठिकाणी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता? तर सोडियम हा सर्वाधिक आकारमान असलेला अणू आहे, कारण आकारमान वरून खाली डावीकडून उजवीकडे जाईल तसतसे आकारमान काय होत जाते? कमी कमी होत जाते. तर सर्वात डावीकडचे मूलद्रव्य आहे सोडियम, त्यामुळे सर्वाधिक आकारमान असलेला अणू आहे सोडियम. पुढील प्रश्न पोटॅशियम, लिथियम, सोडियम, बेरिलियम यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू कोणता? आता आपण यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिणार आहोत. पोटॅशियम 2,8,8,1, लिथियम 2,1, सोडियम 2,8,1, बेरिलियम 2,2. यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू आहे बेरिलियम, Be 2,2 इलेक्ट्रॉन स्वरूपण असलेला. पुढील प्रश्न ॲल्युमिनियम, सिलिकॉन, सोडियम, मॅग्नेशियम, सल्फर यांच्यापैकी सर्वाधिक धातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते? आता त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आधी पाहूया. ॲल्युमिनियम 2,8,3, सिलिकॉन 2,8,4, सोडियम 2,8,1, मॅग्नेशियम 2,8,2 आणि सल्फर 2,8,6. तर सर्वाधिक धातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य आहे सोडियम, कारण डावीकडून उजवीकडे जाईल तसे धातू गुणधर्म कमी कमी होत जातात आणि सर्वात डावीकडचे मूलद्रव्य आहे सोडियम, म्हणून ते सर्वाधिक धातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य आहे. पुढील प्रश्न कार्बन, लिथियम, फॉस्फरस, नायट्रोजन, ऑक्सिजन यापैकी सर्वाधिक अधातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण काय पहा. कार्बन 2,4, लिथियम 2,1, फ्ल्युओरिन 2,7, नायट्रोजन 2,5 आणि ऑक्सिजन 2,6. आता सर्वाधिक अधातू गुणधर्म कोणाकडे असतील? तर जे मूलद्रव्य सर्वात उजवीकडे आहे. मग यापैकी सर्वात उजवीकडील मूलद्रव्य कोणतं येणार आहे? तर फ्ल्युओरिन 2,7 हे सर्वाधिक अधातू गुणधर्म. या ठिकाणी आपल्याला अधातू गुणधर्म असलेलं मूलद्रव्य विचारले, तर फ्ल्युओरिन हे सर्वाधिक अधातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य आहे. सर्वाधिक धातू नाही तर सर्वाधिक अधातू. चला पाहूया पुढील प्रश्न. वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. आता या ठिकाणी वर्णन काय दिलेलं आहे पहा. सर्वात लहान आकारमानाचा अणू. तर सर्वात लहान आकारमानाचा अणू आहे हायड्रोजन. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू. तर सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू आहे हायड्रोजन. त्यानंतर सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू. तर सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू आहे हेलियम, जो पहिल्या आवर्तामध्ये आहे. त्यानंतर सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू. आता सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू आहे फ्ल्युओरिन Fe. त्यानंतर सर्वाधिक विद्युत ऋण अणू. तर सर्वाधिक विद्युत ऋण अणूसुद्धा कोण आहे? फ्ल्युओरिन आहे. पुढील प्रश्न थोडक्यात टीप लिहा.
मेंडेलिव्हचा आवर्ती नियम सांगा. आता मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीची रचना ही अणुक्रमांकावर आधारित आहे. मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता मेंडेलिव्हला असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. हा आहे मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. त्यानंतर समस्थानिकांचे मेंडेलिव्हच्या व आधुनिक आवर्त सारणीतील स्थान. आता मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमान भिन्न असल्याने मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यावयाची हे एक मोठे आव्हान उभे होते. मोजलेने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा गुणधर्म नसून अणुअंक हा मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे असे शोधून काढले. कोणत्याही मूलद्रव्याचा अणुअंक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्यापेक्षा 1 क्रमांकाने वाढलेला दिसतो. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाप्रमाणे करण्यात आली. त्यावेळी मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील मूलद्रव्यांच्या जोड्यांमध्ये म्हणजे समस्थानिकांमध्ये आढळलेली विसंगती काय झाली? दूर झाली. त्यामुळे क्लोरीन 35 व क्लोरीन 37 या क्लोरीनच्या समस्थानिकांना आधुनिक आवर्त सारणी एकाच स्थानात ठेवण्यात आले. कारण या जोडींचा अणुअंक हा एकच आहे 17 आणि आधुनिक आवर्त सारणी ही अणुअंकावर आधारित आहे. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील जी त्रुटी होती ती त्रुटी आधुनिक आवर्त सारणीमध्ये दुरुस्त झालेली आहे. आधुनिक आवर्त सारणीची रचना म्हणजे स्ट्रक्चर ॲट मॉडर्न पिरियॉडिक टेबल विशद करा किंवा थोडक्यात टीप लिहा. आधुनिक आवर्त सारणीची रचना. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्ये अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत. त्यांना 1 ते 7 क्रमांक दिलेले आहेत. त्यांना आवर्त म्हणतात. एकूण 7 आवर्त आहेत. तसेच या सारणीतील 1 ते 18 उभे स्तंभ आहेत. त्यांना गण म्हणतात. एकूण गण 18 आहेत. आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात. या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले असतात. प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची काय आहे? जागा आहे. आवर्त सारणीच्या तळाशी 7 ओळींव्यतिरिक्त आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थॅनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हटले जाते. दोन्ही श्रेणीसहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत. म्हणजेच 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहे. अगदी नजीकच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगसिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्त सारणी सर्व 118 मूलद्रव्यांनी पूर्ण भरलेली आहे. संपूर्ण आवर्त सारणी मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपणाच्या आधारे S खंड, P खंड, D खंड व F खंड अशा 4 खंडामध्ये विभागली आहे. S खंडात गण 1 व 2 हे येतात. गण 13 ते गण 18 हे P खंडामध्ये येतात. गण 3 ते 12 हे मध्यभागी D खंडात येतात. तर तळाच्या लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी F खंडात येतात. D खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात. आवर्त सारणीच्या P खंडामध्ये एक नागमोडी रेषा दिसून येते. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्ट दाखवता येतात. नागमोडी रेषेच्या आजूबाजूला धातुसदृश्य मूलद्रव्ये आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत. तर उजव्या बाजूला मात्र सर्व अधातू मूलद्रव्ये आढळतात. पुढील प्रश्न क्रमांक 6. शास्त्रीय कारणे लिहा. पहिलं शास्त्रीय कारण, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. आता याचं कारण काय आहे पहा. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकेकाने वाढत जातो. तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेकाने काय होतो? एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचात काय होतो? जमा होतो. आणि वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकाधिक काय होतात? खेचले जातात आणि त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे काय होत जाते? कमी कमी
होत जाते. पुढे दुसरं शास्त्रीय कारण, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो. आता धातू गुणधर्म का कमी होतो? तर धातूंमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते. इलेक्ट्रॉन दिल्याने धनप्रभारित आयन तयार होतात. यालाच काय म्हणतात? तर धातू गुण म्हणतात. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते आणि इलेक्ट्रॉन वाढत जातात. केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्यामुळे अणूची त्रिज्या काय होते? कमी कमी होत जाते. त्यामुळे प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म काय होतो? कमी कमी होत जातो आणि अधातू गुणधर्म वाढत जातो. पुढील शास्त्रीय कारण आहे, गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. आता वरून खाली अणुत्रिज्या का वाढते पहा? तर अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर काय होते? वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल काय होते? कमी होते. म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व आकारमानही वाढत जाते. पुढील प्रश्न, एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. आता मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. उदाहरणार्थ, गण 1 मधील मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे, म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजासुद्धा 1 आहे. त्याप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे, कारण त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. पुढील प्रश्न, तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 18 असूनही तिसऱ्या आवर्तामध्ये फक्त 8 मूलद्रव्ये आहेत. पहा, आधुनिक आवर्त सारणीत 7 आडव्या ओळी असून त्यांना आवर्त म्हणतात. आवर्तात मूलद्रव्ये त्यांच्या अणु अंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. तिसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत व या आवर्ताची इलेक्ट्रॉन धारकता काय आहे? 18 आहे. आता तिसऱ्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणु अंक वाढत जातो, तसे कक्षेत इलेक्ट्रॉनसुद्धा काय होत जातात? वाढत जातात. तिसऱ्या आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या ही इलेक्ट्रॉन स्वरूपन व इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमावरून ठरते. अणु अंक मूलद्रव्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन यांचे अणु अंक क्रमशः आहेत 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. आर्गॉन हे तिसऱ्या आवर्तातील शेवटचे मूलद्रव्य आहे. याची इलेक्ट्रॉन धारकता 18 आहे. यात इलेक्ट्रॉनचे अष्टक काय होते? पूर्ण होते. आर्गॉन हे मूलद्रव्य शून्य गणात येत असल्याने तिसऱ्या आवर्तामध्ये 8 मूलद्रव्ये असतात. हॅलोजनमध्ये फ्लोरीन हे सर्वात काय आहे? क्रियाशील मूलद्रव्य आहे. व्हिडिओ सर्व अभ्यासा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.